पहिले प्रेम. पहिल्या भेटीत उडालेल्या ठिणग्या अजून शांत झाल्या नव्हत्या. तोच नशिबाने या दोन जीवांना पुन्हा एकदा समोरासमोर आणून उभे केले होते. पण म्हणतात ना, जिथे राग जास्त असतो तिथेच प्रेमाचा अंकुरही न कळत फुटत असतो. मागच्या वेळी चुकाबोलीची होती, पण यावेळी नशीब वेगळीच खेळी खेळणार होते. जेव्हा चुकांची अदलाबदल होते तेव्हा अहंकाराचा पडदा सरकतो आणि मनाच्या कोपऱ्यात एक नवी जाणीव निर्माण होते. चला तर मग पाहूया आदित्य आणि अबोलीच्या नात्याला कोणते नवे वळण मिळते. पहिले प्रेमच्या या धमाकेदार आणि रोमॅन्टिक दुसऱ्या भागात. पहिले प्रेम भाग 2. मॉलमधील त्या मोठ्या वादानंतरची रात्र आदित्य आणि अबोली दोघांसाठीही खूप कठीण गेली होती. सकाळी जेव्हा आदित्य उठला तेव्हा त्याच्या डोक्यातील तो राग पूर्णपणे शांत झाला होता, पण त्याच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता घर करून राहिली होती. त्याने आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. त्याला आठवले की काल रात्री त्याने त्या निष्पाप मुलीवर किती मोठ्याने ओरडले होते. ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतानाही त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. गाडी चालवताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर प्रत्येक वेळी त्याला अबोलीचे ते रडवेले आणि भीतीने थरथरलेले डोळे आठवत होते. मी खरोखरच जरा जास्तच रिॲक्ट झालो, आदित्य स्वतःशीच पुटपुटला. त्याने स्टिअरिंग व्हीलवर हात मारला. त्याला कुठेतरी आतून वाटत होते की त्याने तिची माफी मागायला हवी होती, पण त्याचा पुरुषी अहंकार त्याला अडवत होता. चूक तर तिचीच होती ना, मग मी का माफी मागू, असा विचार करून तो स्वतःचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी अबोली नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली होती. घरचे सगळे काम आटोपून वडिलांना औषधे देऊन ती डीमार्टमध्ये जाण्यासाठी निघाली. पण तिच्या पायात कमालीची अनास्था होती. पुन्हा त्याच काउंटरवर जाणे, त्याच मॅनेजरच्या टोमण्यांना सामोरे जाणे तिच्यासाठी सोपे नव्हते. त्यातच कालच्या त्या खडूस आणि गर्विष्ठ मुलाचा चेहरा तिच्या डोक्यातून निघत नव्हता. किती मोठा शहाणा समजतो स्वतःला. देव करो आणि तो माणूस पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच न येवो. अबोलीने बसमध्ये चढताना देवाकडे प्रार्थना केली. पण नशिबाचे खेळ काही वेगळेच होते. ज्या माणसाचा चेहरा तिला पुन्हा पाहायचा नव्हता तोच माणूस तिच्या वाटेत उभा राहणार होता. दुपारची वेळ होती. डीमार्टमध्ये आज नेहमीपेक्षा थोडी गर्दी कमी होती. अबोली तिच्या काउंटरवर बसून अत्यंत सावधगिरीने काम करत होती. कालच्या चुकीनंतर ती प्रत्येक बिलाची रक्कम दोनदा तपासून पाहत होती. तितक्यात मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये आदित्यची गाडी येऊन थांबली. वास्तविक पाहता आदित्यला मॉलमध्ये येण्याचे काहीच कारण नव्हते, पण काल त्याचे सामान तिथेच राहिले होते आणि बँकेने त्याचे पैसे रिव्हर्स केल्याचा मेसेज आला होता. मॅनेजरने त्याला फोन करून सांगितले होते की तुमचे कालचे सामान घेऊन जा आणि कागदपत्रांवर सही करा. आदित्य फक्त त्याच कामासाठी आला होता. आदित्य मॉलमध्ये शिरला. त्याचे डोळे नकळत बिलिंग काउंटरकडे वळले. त्याने पाहिले अबोली तिथेच बसून काम करत होती. आज तिने तिचे केस मागे बांधले होते. चेहऱ्यावर हलकी उदासी होती, पण तरीही ती खूपच सुंदर आणि साधी दिसत होती. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि मॅनेजरच्या केबिनकडे जाण्याऐवजी तो मॉलच्या आत फेऱ्या मारू लागला. त्याचे मन त्याला अबोलीच्या आसपास राहण्यास भाग पाडत होते. आदित्य मॉलच्या एका सेक्शनमध्ये उभा राहून काही वस्तू पाहत होता. त्याचे पूर्ण लक्ष अबोलीकडे होते. अबोलीचे काम संपवून ती काही सेकंदासाठी पाण्याचा ग्लास घेण्यासाठी काउंटरवरून उठली आणि बाजूला असलेल्या वॉटर कूलरकडे गेली. नेमका याच वेळी आदित्य फोनवर बोलत बोलत घाईघाईने मागच्या बाजूने पुढे जात होता. त्याचे लक्ष फोनवर असल्यामुळे आणि अबोली मागून वळल्यामुळे दोघांची टक्कर झाली. अबोलीच्या हातात असलेला पाण्याचा ग्लास थेट तिच्या हाताबाहेर पडला. पण ट्विस्ट असा झाला की ते पाणी अबोलीवर नाही तर आदित्यच्या महागड्या ब्रँडेड पांढऱ्या शर्टवर आणि त्याच्या हातातल्या फाईलवर पडले. फाईलमधील काही महत्त्वाची कागदपत्रे ओले झाले. अरे यार, व्हॉट द हेल,
आदित्य जोरात ओरडला. त्याने शर्टकडे पाहिले. अबोलीने दचकून वर पाहिले. समोर तोच खडूस मुलगा उभा होता. कालच्या रागाचा डोम तिच्या मनात अजूनही जळत होता. यावेळी चूक तिची नव्हती. ती शांतपणे चालत होती. आदित्यच फोनवर बोलत मागे न पाहता चालत होता. आदित्य रागाने म्हणाला, तुम्ही पुन्हा? तुमचे डोळे कुठे असतात? काल काउंटरवर गोंधळ घातला आणि आज माझे महत्त्वाचे पेपर्स ओले केलेत. तुम्हाला नीट चालताही येत नाही का? यावेळी मात्र अबोली गप्प बसणार नव्हती. काल तिची चूक होती म्हणून ती ऐकून घेतली होती. पण आज तिचा स्वाभिमान जागा झाला होता. तिने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले. तिचे डोळे रागाने लाल झाले. ती अत्यंत तिखट आणि रागीट आवाजात बोलू लागली, जे पाहून आदित्यही एका क्षणासाठी थिजून गेला. ओ मिस्टर, जरा तोंड सांभाळून बोला, समजलं ना? अबोलीचा आवाज ऐकून आजूबाजूचे कर्मचारीही थांबले. काल माझी चूक होती. मी 1000 वेळा माफी मागितली. पण आज डोळे तुमच्या डोक्यावर आहेत की पाठीवर? फोनवर बोलत मागे न बघता कोण चालत होतं, तुम्ही की मी? स्वतःची चूक मान्य करायची सोडून सारखं दुसऱ्यावर ओरडायला लाज नाही वाटत का तुम्हाला? आदित्य आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. काल अत्यंत लाजाळू आणि रडणारी मुलगी आज चक्क वाघिणीसारखी त्याच्यावर धावून आली होती. मी फोनवर, आदित्य बोलायला गेला. हो, तुम्हीच फोनवर मग्न होता. अबोलीने त्याला मध्येच तोडले. स्वतःला खूप मोठे श्रीमंत आणि शहाणे समजता ना, पण माणसाशी कसं वागावं याची साधी अक्कल नाही तुम्हाला. काल तुम्ही माझ्यावर अख्ख्या मॉलसमोर ओरडलात. माझ्या नोकरीवर आलं होतं. आज तुमची चूक आहे. मग आता बोला. आता का गप्प आहात? तुमच्या या महागड्या शर्टपेक्षा आणि कागदापेक्षा माणसाची किंमत खूप मोठी असते. हे तुमच्या त्या सुशिक्षित डोक्यात कधीतरी शिरू द्या. अबोलीने एका दमात आदित्यला खूप काही सुनावले. तिचा श्वास वेगाने चालत होता. डोळ्यांतून रागाचे निखारे पाझरत होते. आदित्य पूर्णपणे गप्प झाला होता. त्याला समजले होते की यावेळी खरोखरच त्याची चूक होती. तो फोनवर बोलताना मागे बघायला विसरला होता. अबोलीने रागाने त्याच्याकडे पाहिले. जमिनीवर पडलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि ती पाय आपटत तिथून निघून गेली. अबोली काउंटरवर परत आली, पण तिचे हात थरथरत होते. ती रागात होती, पण आतून घाबरलीही होती. मी काय करून बसले? मी ग्राहकावर एवढ्या मोठ्याने ओरडले. जर मॅनेजरने पाहिले असते तर माझी नोकरी आजच गेली असती. असा विचार करून ती स्वतःवर चिडू लागली. पण तरीही तिला एक प्रकारे समाधान वाटत होते की तिने त्या गर्विष्ठ मुलाला त्याची जागा दाखवून दिली होती. दुसऱ्या बाजूला आदित्य मॉलच्या वॉशरूममध्ये गेला. त्याने शर्टवरील पाण्याचे डाग पुसले. तो शांतपणे विचार करू लागला. अबोलीचे शब्द त्याच्या कानात सारखे घुमत होते. तुमच्या या महागड्या शर्टपेक्षा माणसाची किंमत खूप मोठी असते. आदित्यला जाणवले की ती मुलगी अगदी बरोबर बोलत होती. काल त्याने तिच्यावर अन्याय केला होता आणि आज स्वतःच्या चुकीमुळे त्याने तिच्यावर पुन्हा आवाज उठवला. मी खरोखरच खूप चुकीचा वागलो. ती तिचे काम प्रामाणिकपणे करते आहे आणि मी उगाच तिच्यावर माझा इगो दाखवत आहे. आदित्यने आरशात स्वतःला पाहिले. त्याचा पश्चाताप आता तीव्र झाला होता. त्याला वाटले की जर आज तो तिची माफी मागून गेला नाही तर तो स्वतःच्या नजरेत कधीच उठू शकणार नाही. आदित्य मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्याने कालचे सामान घेतले. कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. मॅनेजरने पुन्हा अबोलीची तक्रार करायला सुरुवात केली. सर, ती मुलगी नेहमीच अशी गडबड करते. पण यावेळी आदित्यने मॅनेजरला थांबवले. नाही मॅनेजर, चूक माझी होती. ती खूप प्रामाणिक मुलगी आहे. तिच्यावर कोणतीही कारवाई करू नका, असे सांगून आदित्य केबिन बाहेर पडला. मॉलमधून बाहेर पडताना आदित्यने अबोलीच्या काउंटरकडे पाहिले. तिथली रांग आता संपली होती आणि अबोली एकटीच काउंटरवर बसून काहीतरी लिहित होती. आदित्यने ठरवले की आता मागे हटायचे नाही.
तो सरळ तिच्या काउंटरच्या दिशेने चालू लागला. त्याचा तो रुबाबदार उंच देह तिच्या काउंटरसमोर येऊन थांबला. अबोलीने विचार केला की पुन्हा कोणीतरी कस्टमर आला आहे. तिने न पाहताच म्हटले, "हो सर, बोला." पण जेव्हा तिने मान वर करून पाहिले तेव्हा तिच्या समोर आदित्य उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता तो मगाचा किंवा कालचा राग नव्हता, तर एक अत्यंत नम्र आणि गोड भाव होता. अबोलीने कपाळावर आठ्या आणल्या आणि ती पुन्हा रागाने म्हणाली, "आता काय हवंय तुम्हाला? मॅनेजरकडे तक्रार करायची आहे ना? जा करा, मी नाही घाबरत आता." आदित्यने हळूच हसून आपले दोन्ही कान पकडले. त्याचा हा अंदाज अत्यंत रापचिक आणि अनपेक्षित होता. मॉलमधील एक एवढा मोठा श्रीमंत आणि देखणा मुलगा एका साध्या कॅशियर मुलीसमोर कान पकडून उभा होता. "आय एम रिअली सॉरी," आदित्य अत्यंत मऊ आणि प्रामाणिक आवाजात म्हणाला. अबोली थक्क झाली. तिचे डोळे विस्फारले. तिला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. "काय काय म्हणालात?" "मी म्हणालो आय एम सॉरी, कालच्या वागण्याबद्दलही आणि आजच्या वागण्याबद्दलही." आदित्यने आपले हात खाली केले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "काल तुमची चूक होती, पण माझी ओरडण्याची पद्धत चुकीची होती. आणि आज तर पूर्णपणे माझीच चूक होती. मी फोनवर बोलताना लक्ष दिले नाही. तुम्ही जे काही बोललात ते अगदी बरोबर होतं. मी माझ्या अहंकारात अंध झालो होतो. प्लीज मला माफ करा." अबोली पूर्णपणे शांत झाली. तिचा साऱ्या रागाचा बर्फ एका सेकंदात वितळला. आदित्यचे ते प्रामाणिक डोळे आणि त्याचे हे रूप पाहून तिच्या मनात एक वेगळीच घंटी वाजली. तिला जाणवले की हा माणूस वरून जितका खडूस दिसतो, आतून तितकाच मनाचा साफ आहे. ती थोडी लाजली आणि तिने नजर खाली केली. "ठीक आहे, इट्स ओके. माझ्याकडून ही काल खूप मोठी चूक झाली होती आणि आज मीही तुमच्यावर खूप ओरडले. त्याबद्दल मीही सॉरी बोलते," अबोलीने हळूच म्हटले. आदित्यच्या चेहऱ्यावर एक सुंदर मनमोहक हसू उमटले. "चला, म्हणजे हिशोब बरोबर झाला तर. बाय द वे, माझं नाव आदित्य सावंत." त्याने आपला हात तिच्याकडे मैत्रीसाठी पुढे केला. अबोलीने त्याच्या हाताकडे पाहिले, मग त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या गालावर एक हलकी लाली पसरली. तिनेही आपला नाजूक हात त्याच्या हातात दिला. "मी अबोली दळवी." दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते. मॉलच्या त्या गजबजलेल्या वातावरणात एसीच्या थंड हवेत त्या दोन हातांच्या स्पर्शाने दोघांच्याही शरीरात एक अद्भुत शिरशिरी आणली. दोघांच्याही नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. एका मोठ्या वादातून सुरू झालेला हा प्रवास आता एक गोड मैत्रीच्या आणि कदाचित पहिल्या प्रेमाच्या वाटेवर चालू झाला होता. त्यांच्या पुढच्या वाटेवर अजून काय घडेल हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.